नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अजून एक महत्त्वाची योजना येत आहे। याचं आजच घोषणा झालेली आहे, लक्षात घ्या। मोठी बातमी आहे, लाडकी बहीण योजनेनंतर महिलांसाठी आणखी एक नवीन योजना आलेली आहे, आता येत आहे। आता याच्यामध्ये काय मिळणार आहेत, किती पैसे मिळणार आहेत, काय आहे सगळी योजना, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। लक्षात घ्या, हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे आणि कामाचा असणार आहे। त्यामुळे अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला पहिल्यांदा काय करायचं आहे, सबस्क्राइब करायचं आहे, म्हणजे लवकरच तुमच्यापर्यंत हे योजना येतील आणि तुम्हाला याचा फायदा लवकरात लवकर आणि सगळ्यात आधी मिळेल। कारण तुम्हाला माहिती आहे, ज्या महिलांनी आपला चॅनल सबस्क्राइब केलेला नाहीये त्यामुळे त्यांच्यापर्यंत कामाचा व्हिडिओ गेलेला नाही, उशिरा गेल्यामुळे त्यांचा अजूनही पैसे आलेले नाहीत। कारण जेव्हा मी व्हिडिओ टाकलेत, अपडेट दिलेले आहे, तेव्हा ज्यांनी काम केलं त्यांच्या बऱ्याच जे काही महिला आहेत, पात्र महिला आहेत, त्यांच्या अकाउंटला पैसे सुद्धा जमा झालेले आहेत। त्यामुळे पटकन चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब झाल्यानंतर आपल्या जे काही बेल आयकॉन आहे त्याच्यावर बटन दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला मी जसं व्हिडिओ टाकेल तसं तुमच्यापर्यंत पोहोचेल। लक्षात घ्या, तुम्हाला माहिती आहे की आता सध्या तर निवडणुकीचं सगळं चालू आहे आणि याच्यामध्येच योजनावर योजना चालू आहेत। कारण तुम्हाला माहिती आहे, आणि याच्यामध्ये लाभ हा आपल्या लाडक्या बहिणींचा होत आहे, हे एक चांगली गोष्ट आहे। बाकी आपल्याला काय त्याच्याशी घेणं देणं नाही। योजनेअंतर्गत लक्षात घ्या, आपली जी लाडकी बहीण होती त्याच्यामध्ये 1,500 रुपये मिळत होते। आता याच दरम्यान महिलांसाठी आणखीन एक नवीन योजना आणण्यात येत आहे। आता ही योजनेचं नाव सुद्धा मी सांगणार आहे। योजनेसाठी कसं काय प्रक्रिया आहे, कुठं आहे, कोणासाठी आहे, किती महिलांसाठी आहे, हे सगळे डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहणार आहोत। लक्षात घ्या, त्याच पहिला अगोदर मला एक सांगायचं आहे, मला सांगायचं की कोणाकोणाला अजून जे काही आपले लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत किंवा दिवाळी बोनस आहे तो अजून आलेला नाहीये, त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये लिहायचं आहे अजून पैसे आलेले नाहीयेत। मग आपण बघूया नेमकं त्याच्यावरती किती अजून महिला अशा राहिलेत ज्यांना खरंच पैसे आलेले नाहीयेत। लक्षात घ्या, तुम्हाला माहिती आहे की जी लाडकी बहीण योजना होती याच्यामध्ये 1,500 रुपये ही मिळत होते आणि या योजनेसाठी लाखो महिलांनी अर्ज केले होते आणि त्याचा लाभ सुद्धा घेतलेला आहे। ज्या महिलांनी आपला व्हिडिओ पहिल्यांदा पाहिला त्यांनी अर्ज करून सगळ्या त्रुटी वगैरे करून त्यांना पैसे सुद्धा आलेले आहेत, त्यामुळे सबस्क्राइब करा। मात्र आता लक्षात घ्या, याच्यामध्ये काय होतंय, विरोधक सुद्धा यांच्यावर टीका करत आहेत की असं झालंय तसं झालंय, परंतु महिलांना अशा प्रकारे पैसे देण्याऐवजी त्यांच्या हाताला काम द्या अशी मागणी विरोधकांनी केली। मात्र महायुती सरकारने त्यांच्या टीकेला भाग न घालता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा गाजावाज कायम ठेवला आणि जी नवीन योजना आहे ती सुद्धा आता तुम्हाला ही लवकरच येत आहे। आता बघा, मी तुम्हाला सांगतो, तर पुढचं योजनेचं सगळं व्यवस्थित डिटेल्स तुम्हाला सांगतो। याच दरम्यान आत्ता महिलांसाठी एक नवीन योजना आणण्यात आली आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडकी बहीण योजनेनंतर आता भाजपचे नेते, डोंबिवलीचे आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सक्षम भगिनी उपक्रमाची सुरुवात केली आहे। आता सक्षम भगिनी हे काय आहे बघा, जसं लाडकी बहीण योजना होतं तसं सक्षम भगिनी योजना आहे। महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी या उपक्रमातून बचत गटाच्या माध्यमातून, लक्षात घ्या ह्याच्यामध्ये लक्षात घ्या काय महत्त्वाचा ट्विस्ट आहे, सक्षम भगिनीचे ह्याचा अर्थ काय, तर महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी बनवण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून मुख्यमंत्री जे काय आहेत आपली, तुम्हाला माहिती की लाडकी बहीण योजना होती त्याच्यामध्ये ते आपल्याला महिन्याला 1,500 रुपये देत होते, परंतु हे जे मंत्री आहेत कोणते, रवींद्र चव्हाण यांनी काय केलंय, आता महिलांना आर्थिक पाठबळ द्यायचं असेल तर त्यांना काहीतरी आपण अजून मदत केली पाहिजे, यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, एक उपक्रम राबवलेला आहे। या उपक्रमाचा उद्देश जो आहे तो महिलांना आत्मनिर्भर बनवणं, त्यांच्या हाताला रोजगार मिळवून देणं असा आहे। आता त्यांच्यामध्ये नेमकं काय डिटेल आहे, लक्षात घ्या कशा प्रकारचं काम आहे। डोंबिवलीतील महिलांच्या बचत गटांना विना भांडवल उत्पादनाची संधी मिळवून देत त्यांच्या उत्पादनामधून त्यांना उत्पन्नाची सोय केली जाणार आहे। म्हणजे काय, तर आता ही जी योजना आहे पुढे लक्षात घ्या, जे काही महिलांचे बचत गट आहेत त्यांना बचत गटाचे उद्योग असतात बघा। बचत गट असता आपला एखादा, तुम्हाला माहितीच असेल, जर तुम्ही बचत गटाचे तुमचे आई किंवा तुमची कधी बायको असेल तर तुम्हाला माहिती आहे की बचत गट काय असतं। तर बचत गटात एक समूह असतो स्त्रियांचा, त्याच्यामध्ये तुम्ही उद्योगसुद्धा असतो, तर त्या उद्योगाला भांडवल ते देत आहेत आणि उत्पादनाची काही संधी आहे ते सुद्धा त्यांना मिळवून देत आहे, म्हणजे त्यांना भांडवल पुरवत आहेत आणि त्याच्यामधून त्यांच्या उत्पन्नाची सोय केलेली आहे, त्यांना हातभार लावत आहेत। आणि ही जी योजना ही नवरात्रीच्या निमित्ताने या उपक्रमाचं उद्घाटन मंत्री चव्हाण यांनी केलं आहे। त्यामध्ये 5,000हून अधिक महिलांचा सहभाग होता, म्हणजे आत्तापर्यंत 5,000 महिलांना तरी ह्या योजनेचा लाभ मिळालेला आहे। आता ही योजना सगळीकडे चालू होणार आहे, ही योजना सगळीकडे येत आहे।
हळूहळू तुमच्या बचत गटापर्यंत तुमच्या जी काही एरिया आहेत तिथपर्यंत ही सगळी डिटेलमध्ये येणार आहे। आपण बघूया नेमकं काय आहे। या उपक्रमाअंतर्गत शहरातील निरनिराळ्या शाखांच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेले पदार्थ आणि वस्तू ऑर्डरनुसार वितरकाद्वारे ग्राहकापर्यंत पोहोचवले जाणार। त्यामुळे महिलांना घरीच वस्तू तयार करण्याची आणि कोणताही त्रास न घेता उत्पन्न मिळण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे आणि या उपक्रमामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात स्वावलंबी बनण्यास मदत होईल असं मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा सांगितलं आहे। आता पुढे बघा, लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत सक्षम बहिणी उपक्रमाचा काय परिणाम होतो, तर महिला मतदारांना हा उपक्रम असा वाटतो यांनी यांच्याकडे लक्ष दिले आहे। लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला गोष्ट सांगतो, इथं सगळ्यात सोपी गोष्ट सांगतो तुम्हाला काय आहे ही योजना। सक्षम भगिनी अशी या योजनेचं नाव आहे। सक्षम भगिनी ही आता चालू आहे डोंबिवलीमध्ये। डोंबिवलीचे आमदार जे आहेत त्यांनी ही चालू केलेली आहे। त्याच्यामध्ये आत्ता 5000 महिलांना याचा लाभ हा मिळालेला आहे। ही जी योजना आहे याच्यामध्ये बचत गट जे आहेत ह्यांना भांडवल दिलं जाणार आहे उत्पादनासाठी, त्यांचे उत्पादन तयार करण्यासाठी आणि त्याचं विक्रीसुद्धा त्याच्यात करण्यासाठी मदत होणार आहे ग्राहकापर्यंत। ज्यांनी तो माल बनवला आहे किंवा तुमचं जे काही उत्पन्न बनवलं आहे ते प्रोडक्ट बनवलेलं आहे ते सुद्धा ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली जाणार आहे। हे आता एका शहरामध्ये आहे, हळूहळू सगळ्या शहरामध्ये चालू होणार आहे आणि ही जी काही माता भगिनी आहे हिला अजून सक्षम करण्याचं काम या ठिकाणी हे करण्यात येणार आहे। तर लक्षात घ्या, हे लवकरच तुमच्या सुद्धा शहरात येत आहे। जसं काही याच्यावरती अजून अपडेट येतील तसं मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल। त्या अगोदर आपल्या चॅनलला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपण सगळ्यात अगोदर महत्त्वाचे अपडेट तुम्हाला देत असतो। आणि तुम्हाला आता याच्यामध्ये काय प्रश्न असतील किंवा लाडकी बहीण योजनेमध्ये कोणाकोणाला पैसे आले नसतील, त्यांनी पैसे नाही आले असं लिहायचं आहे। आपण बघूया नेमकं कोणत्या शहरातून पैसे अजून जमा झालेले नाही आहेत। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।